लेडी यशोदाबाई जोशी लेडीज क्लब कॅम्प अमरावती द्वारा संचालित गोल्डन किड्स इंग्रजी माध्यमिक शाळा अमरावती विभागीय शिक्षण मंडळ अमरावती फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक परीक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलंय। गोल्डन किड्स इंग्रजी माध्यमिक शाळेचा निकाल 98.27% लागला आहे। एकूण विद्यार्थी 232 परीक्षेला बसले होते, त्यापैकी 228 उत्तीर्ण झालेत। 123 विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी प्राप्त केलेली असून 68 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले। शाळेची विद्यार्थिनी कुमारी युक्ती अविनाश भोगे हिने 99.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला असून तिने गणित आणि संस्कृत या विषयामध्ये पूर्ण गुण मिळवले आहे। उत्तीर्ण विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे सचिव हर्षदा पांडे, अध्यक्षा सुरुची चांदले, संस्थेचे पदाधिकारी व शाळेचे प्राचार्य श्री उमाशंकर सिंगरोल, पालक तथा शिक्षक वृंदांना देत आहे। उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन LYJ लेडीज क्लबच्या सचिव, अध्यक्षा, मुख्याध्यापक, शिक्षकांनी केले आहे। तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या। मागच्या वर्षी सुद्धा आमच्या शाळेचा रिझल्ट 99% होता। यावर्षी 98.27 आहे। परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे आणि याचा श्रेय आम्ही आमच्या इकडचे शिक्षक जे आहेत आणि पालक जे आहे, सुज्ञाचे पालक आहे, आम्हाला नेहमी सपोर्ट करतात ते, आणि विद्यार्थ्यांनी जे हार्डवर्क केलेलं आहे त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे। मागच्या वर्षी सुद्धा आम्ही एक्झाम लवकर घेतलेली होती आम्ही 9वीची, आणि त्यानंतर आम्ही एक्स्ट्रा क्लासेस घेतलेले आहे, म्हणून आम्हाला भरपूर वेळ मिळाला आमचं सिलेबस कंप्लीट करायला। आणि शिक्षक जे वर्षभर जे मेहनत घेतात, म्हणजे आमच्या इकडे 2 युनिट टेस्ट घेतात आणि एक कॉमन टेस्ट घेतो आम्ही आणि एक टर्म एक्झाम घेतो। त्यात जे व्हॅल्युएशन होते तर ते व्हॅल्युएशनचा फायदा म्हणजे आमच्या इकडे जे मॅक्झिमम टीचर्स हे व्हॅल्युअर्स आहेत, मॉडरेटर्स आहेत, चीफ मॉडरेटर्स आहेत। तर पेपर सेट करताना आम्ही चांगल्या प्रकारे पेपर सेट करतो आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा चांगला सराव होते आणि आमचं व्हॅल्युएशन चांगलं होते। आम्ही विद्यार्थ्यांना सांगत असतो आणि पॅरेंटला सांगत असतो आम्ही की बा नियमित तुम्ही वर्गाला पाठवा, अटेंडन्सवर आम्ही जास्त भर देत असतो आम्ही, आणि त्याच्यामुळे हे रिझल्ट शक्य झालेलं आहे। यात सपोर्ट आम्हाला पॅरेंट्स करतात आणि शिक्षकसुद्धा खूप मेहनत करतात, आणि जे हुतकुरू विद्यार्थी आहे ते शिक्षकांचं जे म्हणणं आहे, जे शिकवणं आहे त्याला व्हॅल्यू देतात आणि रेग्युलर राहतात, म्हणून ही परंपरा कायम आहे आमच्याकडे। आणि दुसरं सांगायचं म्हणजे आमचं जे वातावरण आहे, जे मेन रोड आहे त्यापासून खूप आतमध्ये आमची शाळा आहे, तर शांत असं वातावरण मिळतो आम्हाला। प्लेग्राऊंड चांगला आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स होत नाही। बाजूला आमच्या पोलीस वसाहत आहे, तिकडनं आम्हाला प्रोटेक्शन आहे। नंतर इकडे या बाजूला गर्ल्स हायस्कूलची इमारत आहे, म्हणून आम्हाला जे परिसर मिळालेला आहे एकदम शांतीचं मिळालेलं आहे, सेक्युअर्ड मिळालेलं आहे, त्यामुळे आम्हाला याचा खूप फायदा आहे। एकंदरीत किती विद्यार्थी एक्झामला बसले होते आणि किती 232 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 228 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। 123 विद्यार्थी जे आहेत त्यांनी 75% वर मिळवलेलं आहे आणि 68 विद्यार्थी जे आहे प्रथम श्रेणीत आलेले आहेत। सध्या तरी 99% 40 गुण ज्यांना आहे ते सध्या तरी टॉपर म्हणू शकतं का आपण शाळेत? आपण म्हणू शकतो की बाबा 99.40 आहे। मागच्या वर्षी 99.20 मुलगा आला होता आमचा श्रेयश, आणि यावर्षी 99.40 आलेला आहे। तर सध्या तरी म्हणू आम्ही की बाबा आमच्या इकडचं प्रथम आलेली आहे मुलगी। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सॲपवर मेसेज करा। राज्य सेवा हक्क आयोगाच्या अमरावती विभागाचे आयुक्त म्हणून म्हाडाचे सेवानिवृत्त मुख्य अधिकारी तथा वरिष्ठ सनदी अधिकारी अरुण डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य सेवा हक्क आयुक्त म्हणून राज्यपालांच्या वतीने आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव मंगळवार दिनांक 12 मे रोजी राज्य सेवा हक्क आयुक्त म्हणून त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देणार आहे। मुंबई येथील म्हाडाच्या बिल्डिंग रिपेअरिंग अँड कन्स्ट्रक्शन बोर्डचे मुख्य अधिकारी म्हणून अरुण डोंगरे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर शासनाने त्यांची सेवा हक्क आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे।
शासकीय सेवेत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा या सामाजिक बांधिलकीने त्यांची कामे केली असून शासकीय सेवेची सुरुवात उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मंगळूरपीर येथून झाली आहे. अमरावती विभागात मूर्तिजापूर, दारव्हा, अचलपूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी अमरावती तसेच महसूल उपायुक्त अमरावती व नागपूर या पदावरही काम केले आहेत. अमरावती महानगरपालिका आयुक्त म्हणून शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच ऑनलाईन इमारत परवाना पद्धत लागू केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला घर बांधण्यासाठी सुलभतेची परवानगी मिळत आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना स्वच्छ भारत अभियानात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते त्यांचा गौरव देखील करण्यात आलाय. यशवंत पंचायत राज अभियानातही त्यांना राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी या पदावर काम करताना जलयुक्त शिवार ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविली. या योजनेचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आलाय. शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी तसेच शासनाच्या विविध विभागात त्यांनी यशस्वीपणे सेवा दिली आहे. मुंबई येथील म्हाडामध्ये मुख्य कार्यकारी असताना इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्यांचा हक्क अबाधित राहावा, त्यांना वेळेत भाडे मिळावे व इमारतीचे नियोजन वेळेत बांधकाम करून पुनर्वसन करण्यासंदर्भातही महत्त्वपूर्ण शासन निर्णय त्यांच्या कार्यकाळात निर्गमित करण्यात आलाय. त्यांच्या प्रभावी व उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांची अमरावतीचे राज्य सेवा हक्क आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा. रेल्वे स्टेशन ते राजकमल चौक उड्डाणपूल बंद असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून अमरावती शहरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील ट्रॅफिक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून अनेक ठिकाणी अपघात घडत आहेत. मात्र जनप्रतिनिधी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आज अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. भेटीदरम्यान शिष्टमंडळाने पूल बंद राहिल्यामुळे परिसरातील व्यापार, दळणवळण आणि नागरिकांना होत असलेल्या प्रचंड त्रासाची तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिष्टमंडळाने यावेळी अनेक मुद्दे उपस्थित केले. यामध्ये प्रामुख्याने उड्डाणपुलाच्या पुढील कामाबाबतचे नियोजन आणि वेळापत्रक सामान्य नागरिकांपासून गुप्त ठेवण्यात येत असल्याचा रोष व्यक्त केलाय. उड्डाणपुलासाठी एकूण 125 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून रेल्वे विभागाच्या भागाची पाडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र राज्य शासनाच्या हद्दीतील 4ही बाजूंच्या भागाची पाडण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही आणि निविदा प्रक्रियाही झाली नाही आहे. याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. पुलाचे काम पूर्ण होण्यास अजून 3 वर्ष लागणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंत्यांनी याप्रसंगी दिली आहे. इरविन चौकातील ट्रॅफिक समस्या सोडण्याची मागणी करत इरविन चौकातील दळणवळणाची स्थिती अत्यंत भयावह होत असल्याचे लक्षात आणून देऊन डॉक्टर पंजाबराव देशमुख बँकेसमोरील बंद केलेला डिवायडर तात्काळ उघडण्यात यावा अशी मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने केली आहे. याच कार्यकारी अभियंता यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रोड सुरक्षा समितीकडे प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले. तसेच महानगरपालिकेतील संबंधित ठरावही सोबत जोडण्यात येईल असे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळाने आग्रहपूर्वक मागणी केली की उड्डाणपुलाचे काम जास्तीत जास्त वेगाने पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी तात्काळ समन्वय साधावा, जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास लवकरात लवकर कमी होईल. याप्रसंगी प्रामुख्याने काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत, मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, संजय वाघ, संजय शिरभाते, सुरेश रतावा, नितीन काळे, विक्की वानखडे, अनिकेत ढेंगडे, अक्षय नरगडे, बिलालभाई, विजय अटळकर व इतर पदाधिकारी आदी उपस्थित होते. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.